नमस्कार मित्रांनो, हे आहे पळसाचं झाड. याची एक मन पण लय प्रचलित आहे. शेवटी पळसाले पान तीनच. आमच्या मराठी भाषेमध्ये तर जरूरमध्ये आहेच असतेच. व आज पोळ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व आता तुम्हाला या पळसाचं एक अजून एक वैशिष्ट्य सांगतो. आमच्या गावातलं तुमच्याकडे आहे का नाही हे कॉमेंटमध्ये जरूर कळवा. कसं आहे मित्रांनो, पूर्वी काळी जे 90चा दशक होता त्यावेळेस शेतीत म्हणजे मळणीसाठी काही यंत्र वगैरे उपलब्ध नव्हती, तर खल्ला करायचो. तर पोळ्याच्या दिवशी या पळसाचं चांगलं एखादं कमी जास्त पाहू शकता तुम्ही. अशा ना तर याच्यापेक्षा बारीक प्रमाणात एखादं झाड कापायचं व ते पोळ्याच्या दिवशी घराच्या दारात ठेवायचं. पूर्वी 90च्या दशकाच्या अगोदरची घटना आठवणी सांगायला लागलो तुम्हाला मी मित्रांनो. हे काय पोळ्यानिमित्त आज तुमच्या संग शेअर करतो. तर ते पोळ्याच्या दिवशी घरी नेऊन ठेवणे व त्याची पूजा वगैरे करून, जरी समजा आपल्या ज्वारी वगैरे उडीद वगैरे काढायचा काळ येत जाय त्यावेळेस त्याला वावरात रवायचं व त्याच्या भोवती बैल फिरवायची. शेतीतला माल जमा करून गोळा करून त्याच्यावर फिरवायचे बैल. त्याला दोरीनं बांधून एक सारखे 5-6 बैल. जवळचे असले तर ठीक, नाही तर इकडे तिकडचे आवड सावड शेजार संबंध हे खूप चांगले होते. तसं काही आता दिवस काही दिसत नाहीत. तर अशा प्रकारे बैलपोळा म्हणजे ते एक पळसाचा डाळ दारात आणून ठेवणे होते, अशी प्रथा आमच्याकडे प्रचलित आहे. तुम्ही या प्रचलित प्रथेशी माहिती आहे का नाही एवढंही कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आता कसं सहज आठवलं म्हणून पोळ्यानिमित्त तुम्हाला आठवण करून दिली. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट व सबस्क्राईब जरूर करा. जय जवान जय किसान. धन्यवाद मित्रांनो.